परभणीमध्ये तब्बल 108 दिवसापासून हे लाल सेने चं या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन व निदर्शने या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या दरम्यान माझ्यासोबत बोलण्यासाठी हे सगळे आंदोलनकर्ते आहेत. काय मागणी आहे या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे, सरकारकडे? अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे असा देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिलेला आहे. त्या अपिलाचं नाव आहे दी स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस दविंदर सिंग. आणि ह्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला अधिकार असल्याचं सांगितलेलं आहे. असं असतानासुद्धा जर राज्य सरकारला अधिकार आहे तर मग महाराष्ट्र सरकारनं आत्तापर्यंत या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. बाजूच्या आंध्रमध्ये झालं, तेलंगणामध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं, पंजाब हरियाणामध्ये झालं, परंतु महाराष्ट्र सरकार निर्णय घेत नाही. हा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं न्यायमूर्ती अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. त्या समिती 15 ऑक्टोबर 2024ला नेमलेली आहे समिती, परंतु समितीनं अजून अहवाल दिलेला नाही. आणि म्हणून समितीचा अहवाल या राज्य सरकारनं तात्काळ स्वीकारावा आणि त्यावर निर्णय घ्यावा, जेणेकरून अनुसूचित जातीच्या यादीमध्ये सहभागी असलेल्या 59 जातीच्या वाट्याला त्यांचा हिस्सा येणार आहे, त्यांचा आरक्षणामधला टक्का त्यांना मिळणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक संधी त्यांना मिळणार आहे. तर या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत. आतापर्यंत काही प्रशासनाचे अधिकारी तुमच्या उपोषणाला वगैरे भेट दिली का नाही? आतापर्यंत परभणीच्या तर कुठल्याच प्रशासकीय अधिकाऱ्यानं मुळात भेट दिलेली नाही आणि ते आले नाही, त्यांचं काही निरोप बी नाही आम्हाला. काय हे जर उपोषण, हे आंदोलन जे आहे तुमचं, हे धरणे आंदोलन, हे असंच चालू राहणार का? जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर लाल सेनेचं हे बेमुदत धरणे आंदोलन, हे निदर्शने या ठिकाणी सुरू आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार. मात्र 108 दिवसापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश मीडिया, परभणी.